जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. तर आपण हा मराठी चॅनल किंवा हा जो चॅनल आहे तो सुरू करण्यापाठीमागचं कारण जे होतं किंवा रिझन जे होतं ते असे आहे की आपले जे महाराष्ट्रातील काही गावाकडले किंवा ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे त्यांना व्यवस्थित मराठीमधून माहिती सोप्याने साध्या आपल्या भाषेमधून माहिती मिळावी म्हणून हा चॅनल सुरू केला आहे. माझा अजून एक चॅनल आहे हिंदीमधून, नॉलेज ऑफ स्टॉक हा चॅनल. पण आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी करायचं म्हणून एक हा मराठीमधून चॅनल केला आहे आणि त्याचबरोबर हिंदीमधून एक कंटिन्यू चॅनल चालू आहे. मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. ह्या नॉलेज आपल्या चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो ट्रेडिंग जर्नलबद्दल होणार आहे की ट्रेडिंग जर्नल जे आहे ते आपण कसे कॅरी करावे किंवा ते कसे त्याच्यात डाटा कसा फीड करावा किंवा आपण ते फॉलो केल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत हे पण आपण ह्या ट्रेडिंग जर्नलमध्ये बघणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मग सुरू करूया मित्रांनो. सर्वप्रथम आपण बघूया की माझा ट्रेडिंग जर्नलचा फॉर्मॅट काय आहे. तर बघा मित्रांनो, माझा जो ट्रेडिंग जर्नलचा फॉर्मॅट आहे तो आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. मी ह्या प्रकारे ट्रेडिंग जर्नल फॉलो करतो. मी आत्ताच गुगल शीटवरती शिफ्ट झालो आहे, नाहीतर मी पहिलं काय करायचो, नोटबुकमध्ये माझं ट्रेडिंग जर्नल बनवलेलं व ते फॉलो करत होतो किंवा तिथं लिहित होतो पण आणि वीकली ॲनालिसिस करत होतो माझे ट्रेडिंग जर्नल. पण आता काय केलं आहे, गुगल शीटवरती मी शिफ्ट झाल्यामुळं मला असा फायदा झाला आहे की तुम्हाला वीकली प्रॉफिट एकदम काढता येतो आहे, मंथली प्रॉफिट एकदम काढता येतो आहे, ॲन्युअल प्रॉफिट एकदम काढता येतो आहे. ह्या प्रकारचा फायदा झाला आहे. फॉर्म्युला यूज केले की ॲटोमॅटिक प्रॉफिट निघतो, लॉस निघतो, कोणता सेटअप यूज केला, कोणत्या सेटअपवरती जास्त प्रॉफिट झाला, हे सगळं आपल्याला समजतं. मग हा माझा फॉर्मॅट आहे. तर फॉर्मॅटमध्ये पहिलं बघा, फर्स्ट कॉलम जो आहे तो डेचा आहे. डे म्हणजे कोणता दिवस होता, ट्रेडिंग दिवस कोणता होता. डेटमध्ये काय आहे, कोणत्या तारखेला ट्रेडिंग केली, ठीक आहे. नंतर काय येतं ट्रेड नंबर, जो की माझा कंटिन्यू चालू राहतो. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे आत्तापर्यंत मी किती ट्रेड केले आहेत ह्या वर्षात त्याचा हा काउंट आहे. बघा, हा मी आत्तापर्यंत 172 ट्रेड केलेत. 172पर्यंत काउंट कंप्लीट झाला आहे आत्तापर्यंत. 11/22/2024 म्हणजे कालचा ते 5/14/2024, 14/5/2024 पासून 22/11/2024पर्यंतचा डाटा आहे याच्यात. तोपर्यंत मी 175 ट्रेड केलेले आहेत, हे या रोमध्ये दिसतं. नंतरचा जो आहे ट्रेड नंबर तो दिवसाचा ट्रेड नंबर आहे. म्हणजे एका दिवशी मी समजा मग सोमवारी ट्रेडिंग केली तर त्या दिवशी मी किती ट्रेड केले, 1 आणि 2. मग मंगळवारी केली आहे त्या दिवशी मी 1च ट्रेड केला आहे. नंतर बुधवारी केली आहे 1 2. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे ट्रेड नंबर दुसरा जो आहे त्याच्यात मी काय करतो की त्या दिवशी माझे ट्रेडिंग डे म्हणजे ट्रेड किती झाले, ठीक आहे. तर नंतर मग दुसरा जो फॉर्मॅट आहे म्हणजे कॉलम आहे, तिसरा, चौथा, 1 2 5वा कॉलम आहे तो सिम्बॉलचा ठेवला आहे. म्हणजे मी कोणता ट्रेड घेतला, कोणता ऑप्शन घेतला, कोणत्या ह्याच्यात ट्रेड केला, शेअर्स किंवा ऑप्शन. नंतर मी एंट्री व एंट्री टाईम हे काय आहे, तर एंट्री किती वाजता किती प्राईजला केली. जर मी 21,900चा ऑप्शन घेतला आहे तर मी 122ला एंट्री केली आहे. त्या ऑप्शनमध्ये किती वाजता केली आहे ती पण लिहून ठेवलं आहे, 9:28. नंतर मी एक्झिट घेतलं आहे. एक्झिट म्हणजे मी ते सेल किती वाजता किती रुपीजला केलं, 146ला. एक्झिट टाईम काय आहे माझा, 10:41. प्रॉफिट किती झाला हे बघा, हे एक इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट आजचा व लॉस आजचा, हे 2 सेपरेट कॉलम केले आहेत. हे का केले आहेत मी पुढे सांगणार आहे, पण आधी आपण हे बघून घेऊया की माझा ट्रेडिंग फॉर्मॅट काय आहे, ट्रेडिंग जर्नल फॉर्मॅट काय आहे. मग इथं काय आहे, प्रॉफिट आपला, इथं लॉस आपला. नंतर SL पॉईंट म्हणजे त्या दिवशी जर SL गेले असेल तर किती पॉईंटचा गेला आहे, टार्गेट भेटलं तर किती पॉईंटचं भेटलं, मला 24 पॉईंटचं टार्गेट भेटलेलं. नंतर SL त्या दिवशी कितीचा ठेवलेला, त्या ट्रेडला माझा SL कितीचा लागत होता, जर SL गेला असता तर कितीचा लागत होता. नंतर मी त्या दिवशी क्वांटिटी किती ट्रेड केली ती. नंतर कोणता सेटअप यूज केला होता. त्याच्यानंतर येतं ट्रेड टाईम म्हणजे काय, तर तो जो ट्रेड आहे स्पेसिफिक माझा पहिला ट्रेड
त्या ट्रेडमध्ये मी किती टाईम होतो ह्याच्यात बघा 1 तास 13 मिनटं मी ट्रेडमध्ये होतो. नंतर मी प्रॉफिट बुक केला. ओके, प्राईज ॲक्शननुसार ट्रेडिंग केली ती. त्या दिवशी टुडे प्रॉफिट म्हणजे त्या दिवशी मला प्रॉफिट किती झाला, 2 ट्रेड केलं त्याच्यात मला प्रॉफिट किती झाला, हे सगळं डाटा मी मॅनेज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पुढे एक कॉलम येतो बघा, 2 कॉलम आहेत, बाय सेलचा आणि रिमार्कचा. हे बघा, हा रिमार्क म्हणजे ह्याच्यात मी रिझन लिहितो, ह्या दिवशी ट्रेड करताना काय चुका केल्या ह्या दिवशी, हे खाली लिहायला चालू केले. आता तुम्हाला दावतो मित्रांनो. हे बघा, ह्या रिमार्क मी चालू केलेत. हा रिमार्क लिहितो मी. त्या दिवशी जर चुक्या काही केल्या तर ह्याच्यामध्ये लिहितो. नंतर बाय केले का सेल केले, बाय व सेलचा नंतरचा कॉलम असतो माझा, की या दिवशी मी बाय केले का सेल केले. ठीक आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये माझा ट्रेडिंग जर्नल आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये माझं ट्रेडिंग जर्नल आहे. पण हा फॉर्मॅट ठेवण्याची किंवा मी एक्सेलवर शिफ्ट होण्याचे कारण काय, हे पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हिडिओचा ह्या. मग त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. हे बघा मित्रांनो, आपण नोटबुकवरती डाटा लिहितो. आपण काय करतो, नोटबुकवरती डाटा लिहितो आणि तो आठवड्याला, ट्रेडिंग जर्नल जर नोटबुकमध्ये असेल तर ते आपल्याला आठवड्याच्या आठवड्याला प्रत्येक दिवसाचा कॅल्क्युलेशन, प्रॉफिट कॅल्क्युलेशन, लॉस कॅल्क्युलेशन, म्हणजे आठवड्याचं मंथचं आपल्याला स्वतः करावं लागतं, म्हणजे कॅल्सीवरती किंवा स्वतः तोंडी करावं लागतं. पण याच्यामध्ये कसं आहे, एकदा फॉर्म्युला टाकून दिलं की तुम्हाला ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतं की या दिवशी प्रॉफिट किती झाला, हा कोणत्या सेटअपवरती प्रॉफिट झाला. तुम्ही फिल्टर वगैरे वापरू शकता. समजा आपण इथं एक तुम्हाला उदाहरण देतो, इथं फिल्टर ॲड करूया आपण, की मला काय म्हणायचं आहे, आता मी इथं एक फिल्टर टाकला आहे आणि मला फक्त सर्च करायचं आहे की माझा 5 MA किती ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला आहे. तर मग मी इथं ऑल क्लिअर करू शकतो फिल्टर आणि फक्त 5 MA सिलेक्ट करू शकतो. ओके केलं. हे बघा, माझं 5 MAचं सेट ट्रेड आलं. ठीक आहे. हा डाटा मला ॲनालाइज करायचा आहे, तर मग मी हा डाटा सेपरेट काढू शकतो. कॉपी करायचा, नवीन शीटवरती पेस्ट करायचा. आता हा डाटा मी सेपरेट काढल्यामुळं काय होतं आहे की मला 5 MAचे टोटल ट्रेड किती झाली, म्हणजे ह्या 5 MAवरती ट्रेडिंग सेशन टोटल ट्रेड किती झाले, प्रॉफिट कोणत्या ट्रेडमध्ये झाला, किती वेळ थांबल्यानंतर मला जास्त प्रॉफिट झाला, हे सगळे ह्या व्हिडिओमधून म्हणजे या शीटवरती करण्याचा हा सगळा फायदा आहे. मग हे फिल्टर वगैरे वापरता येतात आपल्याला. दुसरं गोष्ट म्हणजे मला कोणत्या दिवशी किती प्रॉफिट झाला हे सगळं फॉर्म्युल्यावरती निघून जातं. मी अजून एक ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे की आपण आपल्या एक्सेल शीटमध्ये केलेला जो डाटा, फीड केलेला डाटा आहे त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन, म्हणजे तो आपल्या फायद्यासाठी कसा यूज करू आपण, किंवा आपली जी ओव्हर ट्रेडिंग होते, आपल्या चुका होत्यात, आपण जे चुका टाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्याचं आपण कसं ॲनालिसिस करू शकतो, हे सगळं एका ॲडव्हान्स व्हिडिओमध्ये येणार आहे. हा व्हिडिओ काय आहे की आपण ट्रेडिंग जर्नल फॉलो कसे करायचे किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचे ह्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला भारी वाटला असेल किंवा पसंत पडला असेल तर नक्कीच दुसऱ्या मित्रांना तुमच्या शेअर करा. जो ट्रेडिंग मित्र आहे, जो ट्रेडिंगमध्ये ओव्हर ट्रेडिंग करतो आहे किंवा त्याला ट्रेडिंग शिकायचे आहे, अशांना शेअर करावं. तुम्हीही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.